बिकॉज आता क्लस्टर म्हणटा तूं कितें बेसिकली क्लस्टर नॉर्थ गोवा साऊथ गोवा दोन क्लस्टर आसचे हाचे तुजे विचार वॉट इज द फ्युचर ऑफ गोवा युनिव्हर्सिटी हातून अशें जावंक शकता की गोवा युनिव्हर्सिटीक जे स्टुडंट्स अटॅच्ड आहा ते डिटॅच जातले सो युनिव्हर्सिटी गोवा युनिव्हर्सिटी जी आहा ती विकत जातली ही विकत करपाक कितें फायदो आहा म्हाका समजना वॉट इज द मिनींग ऑफ क्लस्टर वॉट इज द क्लस्टर एक्चुअली अँड वॉट इज द इंटेन्शन बिहाइंड द क्लस्टर स्पीकर सर हांवें जशें सांगलां की न्यू एड्युकेशन पॉलिसी 2020 इम्प्लिमेंट करता आसतना आमी गोवा युनिव्हर्सिटी खंयसरूच विकत करिना नवीन ज्या कॉलेजीक गोवा युनिव्हर्सिटी कडेन एफिलेटेड रावपाच्यो आसा त्यो गोवा युनिव्हर्सिटी कडेन एफिलेटेड रावतल्यो स्पीकर सर आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स फॉर्म जावपाक लागलेली आसा जाका ऑटोनॉमी मेळपाक लागलेली आसा आनी इन फ्युचर म्हणजे अशा पद्दतीची जी इन्स्टिट्यूशन एकी कडेन आयली आणि जाल्यार हेंचे क्लस्टर्स जे आसा पळय न्ही हे क्लस्टर्स रेडी जातले आमी जेन्ना म्हटलां की आत्ताच्या घडीक आमी जाका म्हणटा की फॉर एक्झाम्पल म्हणजे इंजिनियरिंग कॉलेजीस ऑल टुगेदर इफ दे कम एज अ क्लोजर ह्याची पॉलिसीज टील नाव इट इज नॉट फायनलायज पण हे बिल पास करून इन फ्युचर रेडी आमकां अशा पद्दतीचे क्लस्टर्स करपाक रेडी जाता म्हणून आमी म्हटलां की जेंका एफिलिएशन गोवा युनिव्हर्सिटी कडेन जेंचे आसा तांचे एफिलिएशन गोवा युनिव्हर्सिटी कडले कट जावचे ना ते गोवा युनिव्हर्सिटी कडेन एफिलिएशनाचो इश्यू न्ही एक सिमिलर कोर्स जर स्टार्ट केलो तोच बायोटेक्नॉलॉजी कोर्स गोवा युनिव्हर्सिटी कडेन आहा नवी क्लस्टर फॉर्म जाता तोय बायोटेक्नॉलॉजी करता गोवा युनिव्हर्सिटीन येवपाचे लोक कमी जातले कमी जातले स्पीकर सर क्लस्टर युनिव्हर्सिटी सुरू करता आसतना वॉट इज द पर्पज स्पीकर सर क्लस्टर युनिव्हर्सिटी सुरू करता आसतना हातूंतल्यान नवीन कोर्सीस सुरू जावचे दिस इज अ इंटेन्शन आसा ते कोर्सीस सुरू जावचे ना हाजेरूय बी ते घाल तशें जाल्यार ते बिलान घाल की जे गोवा युनिव्हर्सिटीन कोर्स आहा ते तूं एलाव करचो ना स्पीकर सर स्पेसिफाय दॅट हे बिलांत घालपाची गरज ना स्पीकर सर आता ऑलरेडी तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हाडल्यो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीनूय लोक वचून गोवा युनिव्हर्सिटीकूच एफेक्ट जातले सो बेसिकली वी आर विकनिंग द प्रिन्सिपल युनिव्हर्सिटी 100% वी आर विकनिंग इट ना जाल्यार what is the purpose of having so many educational institutions? No. Autonomy. See, autonomy is what? When Chogle started in Chogle College, autonomous thing, the idea was courses which are not there elsewhere. Here, there is no specific. Sir, you will start the same course. Speaker sir, आम्ही तेका तेच सांगता आता जे इन फ्युचर म्हणजे आफ्टर 2035 जे ट्रेडिशनल कोर्सीस जे आसा पळय न्ही हे ट्रेडिशनल कोर्सीस उरचे ना आता आम्ही पळयता बीवॉक सारकिलो नवीन कोर्स इंट्रोड्यूस जाल्लो आसा बॅचलर इन वोकेशनल की हे कोर्सीस ह्या हातूंतल्यान ग्रॅज्युएशन स्ट्रीम भायर येवपाक लागले आसा पयलीं बीबीए नाशिल्ली आता बीबीए आयली आता रिसेंटली इवन दो द डेम्पे कॉलेज हॅज स्टार्टेड विथ बीन आपले टुरिझम मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी कोर्स तांच्यांनी नवीन डिग्री कोर्स सुरवात केलो सो अशा पद्दतीचे म्हणजे आता आमी जाका म्हणटा की फ्युचर खंयच्या कोर्सीसाक आसा जॉब ओरिएंटेड खंयसर आसा किंवा वॉट इज द नेक्स्ट फ्युचर हेच्या खातीर इनोव्हेशन जायत आसा आनी त्या खातीर अशा पद्दतीचे कोर्सीस जे आसा ह्यो जेन्ना कॉलेजीस सुरू जातल्यो तेन्ना त्या अशा क्लस्टर युनिव्हर्सिटींतल्यान नवीन कोर्सीस सुरू जातले अदरवायज आमी ट्रेडिशनली बीए बीकॉम बीएससी एमएससी एमकॉम हेच ट्रेडिशनली चालू उरतले त्या खातीरूच ह्या पब्लीक युनिव्हर्सिटीची गरज आसा इन फ्युचर म्हणजे वेरियस इन्स्टिट्यूशन्स जी आसा एट प्रेझेंट एफिलेटेड आसलेली फॉर दे कॅन आफ्टर ऑल दे कॅन कंबायन हाजेर खंयसरूच बर्डन जो आसा एडिशनल बर्डन त्या कॉलेजींचेर येवचो ना स्पीकर सर टार्गेट हा 2035 आज आम्ही अर्जंटली आता या 11 वरांचेर रातची फास्ट स्पीड मारून आम्ही पास करतात टू क्रिएट मोर युनिव्हर्सिटीज इन गोवा तातून स्पीकर सर फुडें हे पसून जर तुझे आम्ही एग्री जाले आनी तुम्ही बुलडोज पसून केले जाल्यार फुडें पळय तुवें क्लॉज 18 तूं म्हणटा कितें की गव्हर्निंग बॉडी आसतली एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आसतले अकॅडमिक काउन्सिल आसतले आनी फायनान्स कमिटी आसतली स्पीकर सर युनिव्हर्सिटीन हांव आशिल्लो एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचो मेंबर बाय बींग इलेक्टेड एज अ चेअरमॅन ऑफ द स्टुडंट्स युनिव्हर्सिटी काउन्सिल स्पीकर सर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आसतना गव्हर्निंग बॉडी कित्याक आसूंक जाय Where is the need for governing body when there is an executive council? Clause 18. Chapter 4, Clause 18. स्पीकर सर हांव तेच्या पयलीं ताका एक सांगता इन फ्युचर आमी जे म्हणटा पळय एनईपीन एफिलिएशन हो प्रकार जो आहा पळय न्ही एफिलिएशन प्रकार कॅन्सल जातलो दे वील बी अदरवायज मर्ज्ड इनटू द गोवा युनिव्हर्सिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल
आम्ही धरून चल डॉन बॉस्को कॉलेज असा. आता डॉन बॉस्को कॉलेजीक इंडिपेंडंट तिची कॉलेज म्हणून स्टेटस असा. ती आता एफिलिएटेड टू द गोवा युनिव्हर्सिटी असा. फाल्यां सकाळी तिचे एफिलिएशन जेन्ना कॅन्सल जाले इट विल बी डायरेक्टली द कॉलेज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी. एफिलिएशनाचे न्ही, कॉलेज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी तिचे एफिलिएशन वयतले तांकां डायरेक्टली जो आहा पळय न्ही म्हणजे त्या आता मॅनेजमेंटाक स्कोप असा की बाबा आम्ही सगळ्यो कॉलेजी एकेकडे येऊन आमची एफिलिएटेड युनिव्हर्सिटी करप. आता आमच्यो सगळ्यो कॉलेजी एफिलिएटेड आसा. एनईपीच्या इन फ्युचर हातूंतल्यान एफिलिएशन उरचें ना. डायरेक्ट कॉलेजी आता प्रमोद सावंत ग्रुप आहा, रोहन खंवटेकाराक आनी एक ग्रुप करचो भितरलो तातूंत अशें जाता तें. एक जे आहा अमरेला तूं मोडून धाडटे ग्रुप करून दिता आणि ते आमचे फ्युचर रेडी. स्पीकर सर तो ते प्रमोद सावंत आणि रोहन ते सांगत स्पीकर सर जर एफिलिएशन गेले जाल्यार इट विल बी द कॉन्स्टिट्युएंट कॉलेज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी. हो स्टेटस आता एफिलिएटेड कॉलेज असा. इट विल बी द कॉन्स्टिट्युएंट कॉलेज. कॉन्स्टिट्युएंट कॉलेज आणि एफिलिएटेड म्हणजे आता तो सगळे रायट्स जे आसा त्या कॉलेजीच्या मॅनेजमेंटाकडे आसा आणि इन फ्युचर तांचे रायट्स जे आसा पळय न्ही हे फाल्यां सकाळी गोवा युनिव्हर्सिटी कडेन उरूंक शकता. म्हणजे हांगासर स्पीकर जेन्ना आमी क्लस्टर कॉलेज करता तेन्ना ताजेर होल मॅनेजमेंट जे आसा पळय न्ही त्यांचे मॅनेजमेंटाचे सगळे मेंबर्स दे विल बी द. आता आमी कित्याक म्हणटा मागीर त्या कोणाक तरी हांगातलो हाडून घातलो थंयतलो हाडून घातलो ते क्लस्टर कॉलेजींनी ते उरचे ना. 10 कॉलेजी चान्सेलर कोण आसतलो ते युनिव्हर्सिटी. स्पीकर सर ज्यो 10 कॉलेजी एकीकडे येता ओके सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांनी वाडयता. स्पीकर सर ज्यो 10 कॉलेजी एकीकडे येता तांचे मेंबर्स इच कॉलेजीचो मॅनेजमेंट मेंबर त्या 10 कॉलेजीच्या म्हणजे युनिव्हर्सिटीच्या बोर्डाचेर येतले. 10 कॉलेजीची युनिव्हर्सिटी आसता. ऑफकोर्स 10 कॉलेजीची युनिव्हर्सिटी आसतली. त्यांचं सगळ्यांक रिप्रेझेंटेशन आसतलें त्या क्लस्टर युनिव्हर्सिटीचेर आणि गव्हर्नर विल बी द चान्सलर. म्हणटकच तो भायलो हाडून जातात हांगासर स्पीकर सर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलान 33 मेंबर घाल्या. सर हांगासर एक्झिक्युटिव्ह ज्यो कॉलेजी आसा त्या प्रत्येक कॉलेजीचो मेंबर विल बी द एक्झिक्युटिव्ह मेंबर. 10 कॉलेज आसले 33 मेंबर कित्याक. स्पीकर सर आता त्यो आम्ही कन्सिडर करून की गोंयांतल्यो जर एकंदर कॉलेजी पळयल्यो जर 2 क्लस्टर सर हे आता चड पळय मुखेलमंत्री सारको आता इतलो एक्सपर्ट जाल्लो भशेन हांगा उलयता. आमकां कळना हे कोणेच एडवायस केला. हे कितें हे नवेच जाता स्पीकर सर. आनी कोण एज्युकेशनिस्ट आहा एकाडेमिक कोण आहा सडनली एक युनिव्हर्सिटी नवी करपाक आयिल्ले कित्या खातीर हे आनी कितें वॉट इज द. हांव सांगता परत एकदा आम्ही नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत आमकां जर ही पॉलिसी फुडें व्हरपाक जाय आणि हायर एड्युकेशनांतलो एक स्टेप फुडें वचूंक जाय आसत जाल्यार आमकां ही क्लस्टर भुरग्याच्या हातून तुमच्या करूंक जावंक ना. खंय फुडें उडयो मारतात तुमी. एट प्रायमरी लेवल तुम्ही फेल जाल्ले आहात स्पीकर ते आमी इतले उलयले. हांव परत एकदा सांगता आमकां एनईपी हायर एड्युकेशनान इम्प्लिमेंट करता आसतना इन फ्युचर म्हणजे फुडल्या 2 वर्सांक पुराय जर जातले आसत जाल्यार हे बिल आता पास करप. कारण आता खंयसरूच आमी डिसकंटिन्युएशन ऑफ द स्टुडंट फ्रॉम द गोवा युनिव्हर्सिटी करिना. इन फ्युचर रेडी करतलो आसत जाल्यार तेजो आता प्लॅटफॉर्म रेडी करप हे गरजेचें आसा. म्हणून हे बिल जे आहा पळय आता पास करप हे गरजेचें आसा. स्पीकर सर लेट मी कंप्लीट. स्पीकर सर आमी हे करता आसतना आमी बऱ्याचशा कॉलेजीक म्हणजे इट इज ऑलमोस्ट 99% कॉलेजी कडेन आमी कन्सल्ट केला. इन्क्लुडिंग द मायनॉरिटी कॉलेजीस आसा पळय न्ही तांच्याकडे आमी कन्सल्ट केला. सो ऑल द मॅनेजमेंट स्पीकर सर आमी ऑल द मॅनेजमेंट अँड द प्रिन्सिपल ऑफ ऑल कॉलेजीस वी हॅव कन्सल्टेड. दे आर सेइंग दे वांट टू ब्रेक आउट फ्रॉम गोवा युनिव्हर्सिटी. स्पीकर सर they are ready to form the cluster universities. They are ready to form. स्पीकर सर एक बरो कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट इंट्रोड्यूस जाता हांगा आता 11 वरांचेर रातचो आणि आमकां सांगतात की सगळे अकॅडमिशियन सगळ्यांनी हे एग्री जाला. आता आम्ही आमदार आहात आम्ही खंयच आयकूंक नये असो कन्सेप्ट इंट्रोड्यूस जाता म्हणून. इतले लिपून इंट्रोड्यूस जाता कसो म्हाका कळना. हे स्पीकर सर स्पीकर लिपून करिना आमी लिपोन करिना. इट इज एन ओपन जे एड्युकेशनिस्ट आहा ह्या सगळ्यांकडे हे डिस्कशन केल्ले आसा. आमकां लिपोन करपाचो प्रश्नच ना. आणि हे बिल तर गोंयच्या एड्युकेशनाच्या इतिहासा खातीर आसा. गोंयच्या एड्युकेशनात एनईपी इम्प्लिमेंट करता आसतना हे बिल महत्वाचे आसा. तू शिकून पास जालो तुगे आनी कॉलेज वचपा नाका.
See, it is an important thing. डिटेलान एक्सप्लेन केला बिल सर हे बिल पास करप ही गरज By the time you implementing it, next assembly can bring it. Next assembly can bring it. See, there's no urgency in that. It's like immediate you have to do it. Next assembly can bring the bill. No problem. Yes. Don't rush with it. Yeah, see, it's an bring it next assembly. Next assembly. सोडलं तर कोणाच काय एकलोच जाणार तो जाणार ते भितर बसले ते जाणार आणि कोण जाणार काबरात जाणार कित्याक युनिव्हर्सिटी फोडटा ती आणि काबरात जाणार दिसता काबरात एक हा एजंट आणि कोण नको कोणा एकले समजून It is एक चीफ मिनिस्टर एक काबरात आणि भितर बसला ते बरोबर जाता ते आणि कोणच काय समजून ना अरे फॉरेन युनिव्हर्सिटी केली फ्रायडे म्हणटालो हे पळय आमकां ह्या बिलाचेर हांव परत एक सांगता आमकां ह्या बिलाचेर खंयसरूच म्हणजे वाद जाल्लो नाका वाद आमकांय नाका शिकूंक जाय न्ही एक मिनिट सामकी ताकतिकेन एक मिनिट हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता दिस इज अ एड्युकेशन बिल हे खंयच्या इंटरेस्टाचें बिल त्या खातीर तुका सांगलां परत तुमकां जर म्हणजे आतां तूं फ्रायडे म्हणटालो म्हणून म्हणटा तुका पण आमकां हे बिल ह्या सेशनात पास करपाक Now by next session, whatever it is. नेक्स्ट सेशन नाका चडांचो दादा बाबूश तूं उलयनाका मदीं तुमचे एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन भायर काडचें पडटलें युनिव्हर्सिटीचे दोन कुडके वता तुमकां कितें क्वॉलिफिकेशन आहा कोण हे स्पिकर सर तुम्ही उरपाट परत एकदा परत एकदा let's discuss on this. That is on, if not select committee, let's have on Friday. Friday. we'll discuss. We want this to be in public. माझे माझी काय तयारी ना म्हाका माझे म्हणणे आसा एक मिनिट स्पीकर सर आम्ही फ्रायडे डिस्कशनाक तयार आहा बट वी वॉन्ट टू इन दिस सेशन वी आर रेडी टू डिस्कशन फ्रायडे घेऊया फ्रायडे घेऊया मातशें जावचें ना परत फ्रायडे ते तुका दितात पळय तसलें आमी घेवन I think it looks like Cabral is the author of the bill. I don't आम्ही फ्रायडे घेऊया काय हरकत वी आर रेडी या बिल्लाचे फ्रायडे डिटेल डिस्कशन जातलें